कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता कामिनीने साखरपुड्याच्या दिवशी अन्नपूर्णा आणि नयनतारा सगळ्यांच्या समोरच राजन कमळीचे DNA टेस्ट केलेले रिपोर्ट आणलेले असतात। DNA टेस्ट केलेले रिपोर्ट इथे आता अन्नपूर्णाने पाहताच कामिनीला असं वाटतं की कमळीला घरातून हकलून दिलं जाईल, तिला धक्के मारून घरातून बाहेर काढलं जाईल। पण इथे आता DNA टेस्ट केलेले रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे इथे आता अन्नपूर्णाने कामिनीच्या पेखाटात लाथ घालून तिला आता साखरपुड्यातूनच नाही तर घरातूनच कायमस्वरूपी हकलून दिलेले असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णाने कामिनीला सांगितलेलं असतं, काहीही झालं तरी ऋषी आणि कमळीचा साखरपुडा होणारच। तेव्हा इथे कामिनी म्हणत असते, अनिका तुझी नात आहे ना गं वहिनी? मग अनिकाचं ऋषीवरती किती प्रेम आहे, त्या दोघांचं लग्न झालं तर काय होईल? तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असते की ऋषीचं अनिकाबरोबर लग्न कधीच होणार नाही। ऋषी आणि नयनतारा हे लग्न कधी मान्यच करणार नाही। मला असं वाटतं की आपल्या अनिकाचं ऋषीवरती प्रेम आहे, हे मला पण माहिती आहे, पण ऋषीचं अनिकावरती अजिबातच प्रेम नाही आहे। आणि त्यामुळे आपल्या अनिकाने तुमचं वागणं ऐकून, तुमची शिकवण ऐकून जे काही प्राजक्ताबरोबर केलं आहे ना, त्यानंतर इथे आता कधीच नयनतारा आपल्या अनिकाचं आणि ऋषीचं लग्न करणार नाही। आणि आपण तरी कुठल्या तोंडाने त्यांच्याजवळ जायचं? लग्न होणार, कमळी आणि ऋषीचं लग्नसुद्धा होणार, साखरपुडासुद्धा होणार। असं इकडे आता अन्नपूर्णाने कामिनीला सांगितलेलं असतं की जा आणि आता तयार हो, आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे सगळी तयारी झाली पाहिजे। तेव्हा इथे आता अन्नपूर्णाने कमळीलासुद्धा छान तयार व्हायला सांगितलेलं असतं। आणि मग काय होतं प्रेक्षकांनो, इथे आता नयनताराच्या घरचे येणार असतात। तेव्हा कामिनीने असं सांगितलेलं असतं की अनिका, काहीही झालं ना तरी ऋषी आणि कमळीचा साखरपुडा कधीच नाही होणार, कारण मी असा धमाका करणार आहे ना की ती अन्नपूर्णा स्वतः कमळीला या घरातून हकलून देईल। तर तू असं काय करणार आहेस? तर आपण राजनची आणि कमळीची DNA टेस्ट करायची। DNA टेस्ट केल्यानंतर जो रिपोर्ट येईल ना, तो आपण साखरपुड्याच्या दिवशी सगळ्यांना दाखवायचा, धमाका करायचा आणि साखरपुड्यातूनच कमळीची हकलपट्टी करायची। तिला एकदा तिथून हकलून दिलं की मग साखरपुड्याच्या दिवशी तुझा आणि ऋषीचा आपण साखरपुडा करून घ्यायचा। कशी वाटली आयडिया? तेव्हा इथे अनिका म्हणते, आयडिया तर खूपच छान आहे। तेव्हा ही जबाबदारी आता दिलेली असते रागेने आणि त्याचबरोबर अनिकाला की तुम्ही DNA सॅम्पल घेऊन यायचे। तेव्हा इथे काय होतं, कमळीला आता रिसर मागणी घालण्यासाठी आणि तिला बघण्यासाठी नयनताराच्या घरचे सगळेजणच आलेले असतात। ते सगळेजण आता आलेले असतात कमळीला बघायला। निंगीने कमळीला छान सिंपल सोबर तयार केलेलं असतं। कमळी आता खाली येते तेव्हा ऋषी तिला बघतो, सगळेजण तिचं भरभरून कौतुक करतात। आणि तेवढ्यातच इथे राजन काका आपल्या रूममध्ये झोपलेले असतात। बंब्या बोलवायला गेलेला असतो, पण बंड्या बोलवायला गेल्यानंतर त्याला वाईट वाटतं की राजन काका इतक्या शांतपणे झोपलेत, तर त्यांना झोपू द्यावं। आणि तेव्हा काय होतं, राजन काकांच्या रूममध्ये रागिनी जाते आणि नेल कटरने त्याचा एक नख कापून टाकते। एक नख कापते आणि सॅम्पल म्हणून तो घेऊन येते। तो आता नख DNA सॅम्पलसाठी घेतला जातो। तर कमळीचे केस जेव्हा विचारलेले असतात तेव्हा कंगव्यामध्ये तिचे काही 2-3 केस असतात आणि ते केस आता DNA सॅम्पलसाठी आणलेले असतात। साखरपुड्याच्या दिवशी इथे आता एका लॅबला फोन करून लॅबमधून काही माणसांना सॅम्पलसाठी बोलावलेलं असतं। तेव्हा ती माणसं बाहेर आल्यानंतर मला कॉल करा असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं। तेव्हा इथे कार्यक्रमामध्ये आपण आता जायचं, कुणालाही आपल्यावरती संशय येता कामा नये, नाहीतर सगळेजण अलर्ट होतील। सगळ्यांना बेसावत ठेवूनच आपल्याला DNA टेस्ट करायची आहे आणि डायरेक्ट रिपोर्ट आपल्याला साखरपुड्यामध्ये सगळ्यांसमोर दाखवायचे आहेत असं सांगितलेलं असतं। तेव्हा आता आपण बाहेर जायचं
आणि सगळं काही नॉर्मल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं दाखवायचं. तेव्हा इथे रागिनी आणि त्याचबरोबर कामिनी दोघीजणी बाहेर आलेल्या असतात. कमळी छान तिथे उभी राहिलेली असते. नयनतारा तिला बसायला सांगते. तेव्हा राजन तिथे येतो. राजन आधी म्हणतो रूममध्ये कुणी आलं होतं का, आणि तो आपल्या नखांकडे बघतो. त्यानंतर नयनतारा म्हणते की गुरुजींना मी बोलावले साखरपुड्याचा मुहूर्त काढण्यासाठी. 2 दिवसानंतरचाच साखरपुड्याचा मुहूर्त असतो, त्यामुळे लवकरात लवकर साखरपुडा उरकून घेऊ असं नयनतारा म्हणते. अन्नपूर्णाला सुद्धा हा निर्णय फार आवडलेला असतो आणि मग इथे साखरपुड्याची जय्यत तयारी सुरू होते. DNA सॅम्पल घेण्यासाठी माणूस आलेला असतो. कामिनी जाते, DNA सॅम्पल देते आणि म्हणते एकावरती राजन नाव आहे, एकावरती कमळी आहे. या दोघांचा DNA टेस्ट करायचा आहे. आम्हाला बघायचं आहे ही मुलगी कमळी राजनची खरी मुलगी आहे का. रिपोर्ट उद्या मला मी सांगेन तिथे आणून द्यायची. तेव्हा इथे आता लॅबमधून आलेली व्यक्ती म्हणते की ठीक आहे. त्यानंतर DNA सॅम्पल आता पोचलेले असतात. साखरपुड्याचा दिवस आलेला असतो. तेव्हा इथे आदल्या दिवशी कमळी रडत असते. अन्नपूर्णाच्या मांडीवरती डोकं ठेवून बसलेली असते. ती म्हणते आजी, कॉलेजमध्ये सगळेजण बोलतात की मी तुमच्यासारखी आहे म्हणून, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे मी तुमची खरी नात नाही आहे. खरंच सांगते, मी तुमची खरी नात नाही आहे. आणि तेव्हा हे बोलणं आता आजोबा ऐकतात. तेव्हा आजोबांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे अन्नपूर्णाकडे आता कमळी बघते. अन्नपूर्णा झोपलेली असते. ती खुर्चीवरती आता डोकं ठेवून झोपी गेलेली असते. आणि तेव्हा इथे आता अन्नपूर्णा झोपल्यानंतर आजोबांनी सत्य ऐकलेलं असतं की कमळी म्हणते की मी तुमची खरी नात नाही आहे. तेव्हा आजोबा म्हणतात नाही कमळी नाही, अगं तूच आमची खरी नात आहेस. आणि त्यानंतर आजोबा इथे आता सत्य लिहिण्याचा प्रयत्न करत असतात. ते म्हणतात काहीही झालं ना तरीसुद्धा अन्नपूर्णाला कळलं पाहिजे की कमळी हीच आपली खरी नात आहे. आणि तेव्हा इथे आता आजोबा प्रयत्न करत असतात की निदान मला तोडकं मोडकं लिहिता तरी येऊ दे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आजोबा काय करतात, अन्नपूर्णाला खुणावतात दुसऱ्या दिवशी आणि म्हणतात की पेन पेपर दे, पेन पेपर. तेव्हा इथे आता ते म्हणतात की लिही, माझ्या हातामध्ये दे आणि लिहिण्याचा प्रयत्न कर. तेव्हा आजोबा इथे हळूहळू लिहितात, कमळी आपलीच नात आहे, गौरीने सांगितलेलं आहे. असं त्यांनी थोडंसं तुटकं मुटकं लिहिलेलं असतं. तेव्हा अन्नपूर्णा ते वाचते आणि ती म्हणते की कमळी आपली नात आहे, हे तुम्हाला बोलायचं आहे ना. तेव्हा आजोबा म्हणतात हो, मला तेच सांगायचं आहे की कमळी ही आपली नातच आहे. तेव्हा इथे ती म्हणते अहो मला माहिती आहे कमळी ही आपली नात आहे आणि मी कुठे नाही म्हणते. तेव्हा इथे आता कमळीला साखरपुड्यासाठी छान तयार व्हायला सांगितलेलं असतं. सगळेजण आता नयनताराचं कुटुंब येणार असतं. राधिका, रोहन सगळेजण आता यायला तयार झालेले असतात. आणि तेव्हा इथे कमळी साखरपुड्यासाठी उत्तम तयार झालेली असते. सगळेजण साखरपुड्यासाठी एकत्र येतात. कमळी छान आता तयार होऊन खाली येते. तेव्हा जो आपला ऋषी आहे ना, कमळीचा हात पकडून तिला घेऊन जात असतो. तेवढ्यातच त्या ठिकाणी अनिका येते आणि म्हणते चीटर चीटर, कमळी आहे चीटर, कमळी आहे चीटर. अन्नपूर्णा म्हणते काय झाले काय तुला अनिका, साखरपुड्यामध्ये काय तमाशा करतेस. पाहुणे रावणे आलेत आपल्या इथे, जास्त काही बोलू नको, चल घरी जा आधी, नाहीतर आज तुझ्या रूममध्ये जा. तेव्हा इथे अनिका म्हणते चीटर आहेस तू चीटर, कळलं का तुला, ही कमळी आहे ना चीटर आहे, ती खोटं बोलते, ती काही माझ्या वडिलांची मुलगी वगैरे नाही आहे. तेव्हा राजन म्हणतो अनिका गप्प बस. अनिका म्हणते का गप्प बसू मी, गप्प बस तू, हे जे काही तुमचं नाटक चालू आहे ना हे तुम्ही थांबवा. आणि मी सांगते आहे ना तुम्हाला सगळ्यांना, ही कमळी नाही या घरची मुलगी आहे नाही नातवात आहे, मला चांगलंच माहिती आहे, ही चीटर आहे चीटर. ऋषी म्हणतो अनिका गप्प बसा, उगाच आता सीन क्रिएट करू नको. आणि तेव्हा इथे लगेचच तिथे कामिनी येते आणि म्हणते अनिका हे सगळं काय आहे बाळा, चल माझ्याबरोबर चल म्हटलं ना. तेव्हा इथे ती आपल्याबरोबर अनिकाला घेऊन जाते आणि म्हणते कशाला तमाशा करतेस, अगं आता DNA टेस्टचे रिपोर्ट येणार आहेत, मी इथेच बोलावले घेऊन, तू काळजी करू नको. तेव्हा इथे DNA टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात. साखरपुडा आता होणारच असतो, बोटामध्ये अंगठी घातल्या जाणार. तेवढ्यात त्या ठिकाणी आलेली असते कामिनी. कामिनी म्हणते अगं वहिनी जरा थांब,
त्या मुलांना जरा थांबू दे, सत्य समोर येऊ दे. आम्हाला आधीपासूनच संशय होता, ही कमळी राजनची खरी मुलगी आणि तुझी मोठी नात नाही आहे. आम्ही तुला सांगत होतो, पण तू आमच्यावरती विश्वास ठेवला नाहीस. आम्हाला इथे तू खोटं ठरवलंस. तेव्हा आता मला एक महत्त्वाची गोष्ट तुला दाखवायची आहे. मी राजनची आणि कमळीची DNA टेस्ट केली आहे आणि मला माहिती आहे ती DNA टेस्ट निगेटिव्ह येणार आहे, कारण कमळी ही राजनची मुलगीच नाही आहे. राजन काका कमळी दोघेही घाबरलेले असतात आणि तेव्हा इथे नयनतारा म्हणते, काय चाललं आहे तुमचं अनिकाचं तुझं? इथे साखरपुड्यामध्ये तमाशा कशाला करताय? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कामिनी म्हणत असते, नयनतारा अगं थांब थांब, ज्या मुलीबरोबर तुझ्या मुलाचं लग्न करतेस त्या मुलीबद्दल पुरेशी माहिती तुला नको आहे का? अगं जाणून तरी घे ती खरी राजनची मुलगी आहे की नाही. हे बघ ऋषी, रिपोर्ट बघ. तेव्हा ऋषी आता रिपोर्ट बघतो, त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, कामिनी आजी, रिपोर्ट दाखवायच्या आधी तुम्ही बघितले नव्हते का? ती म्हणते, अरे बघायचं काय त्यात, खरं आम्हाला माहिती आहे कमळी राजनची मुलगी नाहीच आहे. तो म्हणतो, रिपोर्ट आधी तुम्ही बघा, मग तुम्हाला बघायची गरज आहे. कमळी आणि राजन काका यांचे DNA टेस्ट केली आहे ना, सॅम्पल मॅच झालेत. कमळी राजन काकांचीच मुलगी आहे, ह्या रिपोर्टवरून तर ते सिद्धच झालं. तेव्हा इथे कामिनी आता तोंडावरती पडते. अन्नपूर्णा म्हणते, कामिनी तुझं काय करू गं मी? तुला किती गं सुधारण्याची संधी दिली, पण तू काही सुधारण्याचं नावच घेत नाही आहेस. आता तर आहे ना हद्द पार केलीस तू. आम्हाला न सांगता राजनची आणि कमळीची DNA टेस्ट केलीस का? तर कमळीला खोटं ठरवायचं होतं म्हणून. तेव्हा इथे अन्नपूर्णा कामिनीच्या थोबाडीत देते, तिचा हात पकडते आणि तिला घरातून हकलून देते आणि म्हणते, चालती हो, आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. तुला सुधारण्याच्या कितीतरी संधी दिल्या, संधीचं सोनं करायचं सोडून प्रत्येक वेळेला मातीच खाल्लीस. अशा रीतीने साखरपुड्यामध्ये DNA टेस्टचे रिपोर्ट आणून साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामिनीला अन्नपूर्णाने चांगला धडा शिकवत तिला आता घरातून कायमस्वरूपी हकलून दिलेलं असतं.